सध्या बाजारामध्ये भरपूर सारा मटार यायला सुरुवात झालेली आहे. खिशाला परवडणारा आहे, इतका स्वस्त आहे. त्यामुळे आज आपण अशा ताज्या ताज्या हिरव्या मटारपासून मस्त असे 1 वाटी मटार आणि 1 वाटी पोहे वापरून कटलेट तयार करणार आहोत. हे कटलेट पहा, अजिबात तेलकट झालेले नाही, मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. हे गरमागरम कटलेट एखाद्या सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी हलकं फुलकं खायचं असेल तर उत्तम पर्याय आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. झटपट असे कटलेट तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी ताजा हिरवा मटार घेतलेला आहे. एका सॉसपॅनमध्ये चांगलं असं पाणी आधी गरम करून घेतलं आणि ह्या गरम पाण्यामध्ये 1 वाटी ताजा मटार घातल्यानंतर अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा जो मटार आहे ना, चांगला असा मिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत छान असा बॉईल करून घ्यायचा आहे, वाफवून घ्यायचा आहे. ताजा मटार असला तरीसुद्धा तो थोडासा कडक स्वरूपाचा असतो. चांगला असा कटलेट तयार करण्यासाठी मॅश होत नाही ना, त्यामुळे थोडासा असं वाफवून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी 4 ते 5 मिनटामध्ये पाण्याला मस्त अशी मध्यम आचेवरती उकळी आलेली आहे. मटार आहे छान असं वाफवून तयार झालेला आहे. दोन्ही बोटांच्या मध्ये असा दाबल्यानंतर छान असा मॅश होत आहे. याचा अर्थ मस्त असं वाफवून तयार झालेला आहे. आता हा जो मटार आहे ना, तो गरम पाण्यामधून वेगळा करायचा आहे. त्यामुळे मोठ्या चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. मटार थंड होत आहे तोपर्यंत मी ज्या वाटीने आपण सुरुवातीला ताजा मटार मोजून घेतला होता, अगदी त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण नॉर्मली कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ना, तेच घेतलेले आहेत. सुरुवातीला आता हे जे पोहे आहेत ते 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून काही धूळ माती असेल ना, ती पूर्णपणे निघून जाईल. आता पोहे धुवून घेतल्यानंतर त्यामधलं सर्व जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना, ते मी काढून घेतलेलं आहे आणि पोहे चांगले निथळून घेतलेले आहे. आता ज्या वाटीने पोहे मोजून घेतले त्याच वाटीने मोजून पाव वाटीपेक्षा थोडंसं पाणी या धुवून घेतलेल्या पोह्यांमध्ये घालायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणतः 10 मिनटं असेच हे पोहे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. याच्यामुळे काय होतं, पोहे जे आहेत ना, ते मस्त असे नरम होतात आणि पोह्यांमुळे आपल्या कटलेटला बाइंडिंग छान येतं आणि मस्त असे बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत हे कटलेट तयार होतात. कटलेट एकदम चविष्ट तयार होण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा अख्खे धणे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, असं वाटण घालून हे कटलेट तयार केलेला चवीला खरंच खूप छान तयार होतात. अशा प्रकारे पाणी न घालता वाटण मी वाटून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता सुरुवातीला आपण जे 1 वाटी मटार वाफवून घेतले होते ना, त्यामधलं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे. आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता अशा प्रकारच्या मॅशरने आपल्याला हा जो मटार आहे चांगला असा मॅश करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने मटार चांगला असं वाफवून घेतल्यामुळे अगदी फटाफट मॅश होत आहे. जर तुमच्याकडे असं मॅशर नसेल ना, तर तुम्ही सरळ एखाद्या वाटीच्या बुडाने किंवा तांब्याच्या किंवा पेल्याच्या बुडाने सुद्धा हे छान असे मॅश करून घेऊ शकता. जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं असं हे मॅश करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अशा प्रकारे 1-2 मिनटं मला या ठिकाणी हे मॅश करण्यासाठी लागलेली आहेत. मस्त असं सर्व जे मटार आहे ते बारीक झालेले आहेत. परफेक्ट. या ठिकाणी साधारणतः 10 मिनटं झालेली आहेत. पोहे जे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, पोहे देखील मस्त असे भिजल्यामुळे नरम झालेले आहेत. आता हे भिजवलेले सर्व 1 वाटी पोहे देखील या मॅश करून घेतलेल्या मटारमध्ये घालायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने. आता आपण जे सुरुवातीला वाटण वाटून घेतलं होतं ना, ते सर्व वाटण एकाच वेळी घालायचं आहे. आता या वाटणामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लगेचच अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे. आपण सुरुवातीला मिरची घातलेली आहे वाटणामध्ये, त्यामुळे लाल तिखट तुमच्या सोयीनुसार तुम्ही घालू शकता. अगदी थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडर घातल्यामुळे ना, जे वडे आहेत ना, ते चवीला खूप छान तयार होतात. आता बाइंडिंगसाठी आपली जी छोटी पळी असते ना भाजी घ्यायची, त्या पळीने 1 पळी मी या ठिकाणी बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 पळी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे जे पीठ घातलं आहे ना, ते तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला बाइंडिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अगदी थोडंसं पीठ घालून हे ॲडजस्ट करू शकता. पण लक्षात ठेवा, जास्त पीठ अजिबात घालायचं नाही. बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं, आपल्या कटलेटला बाइंडिंग खूप छान येतं, मस्त असे कटलेट तयार होतात. आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे एकदम मस्त असे कुरकुरीत कटलेट तयार होतात. अजिबात तेलकट वगैरे होत नाही.
आहे. मला या ठिकाणी अजिबात जास्तीचं पीठ लागलेलं नाही, फक्त 1 पळी तांदळाचं पीठ आणि 1 पळी बेसन पीठच लागलेलं आहे. तर तुम्हाला थोडंफार कमी जास्त इकडे तिकडे लागू शकतं. आता अजिबात वरतून पाण्याचा वगैरे वापर न करता घातलेलं जे हे पीठ आहे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ते चांगलं असं ह्या कटलेटच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असं बाइंडिंग आलेलं आहे. अजिबात वरतून पाणी वगैरे घातलेलं नाही. जे आपला जो मटारचं मॉइश्चर होतं आणि पोह्याचं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे कटलेटचं पीठ मळून तयार झालेलं आहे. हे पहा परफेक्ट छान असा गोळा तयार झालेला आहे. अगदी ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता हे भिजत वगैरे ठेवायचं नाही, लगेचच आपण ह्याचे छोटे छोटे कटलेट तयार करून घेऊयात. आता तुम्हाला ज्या पद्धतीने ह्या कटलेटला शेप द्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता. मी या ठिकाणी आज मध्यम आकाराचे गोलाकाराच कटलेट तयार करून घेत आहे. आता कटलेट तयार करताना जास्तीचे पातळ किंवा जास्तीचे जाड बनवायचे नाही, मध्यम जाडीचे तयार करून घ्यायचे आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा मस्त असे गोलाकार कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत. जाड न करता थोडेसे मध्यम पातळ थापून घ्यायचे आहेत. हे पहा परफेक्ट एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून 1-2 कटलेट तयार करून दाखवते. तुम्ही हे तयार केलेले जे कटलेट आहे ना ते अगदी 1 वर्षाच्या पुढील बाळांना सुद्धा देऊ शकता. फक्त ना हे तयार करताना ह्यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी घाला. हे पहा अशा प्रकारे मी साधारणतः 7 ते 8 कटलेट सुरुवातीला तयार करून घेतलेले आहेत. तयार केलेल्या मिश्रणामध्ये साधारणतः 16 ते 17 मध्यम आकाराचे कटलेट तयार होतात. आता आपण लगेचच हे फ्राय करायला घेऊयात. तुम्ही या ठिकाणी 2 पद्धतीने हे कटलेट फ्राय करू शकता. डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आज मी एका पसरट पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ह्या तेलामध्येच आपण हे जे कटलेट आहे ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. जेवढे पॅनमध्ये मावतील ना तेवढेच कटलेट एकावेळी मी या पॅनमध्ये घालून घेत आहे. सुरुवातीला जे तेल आहे ते चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा प्रकारे मी सर्व कटलेट पॅनमध्ये एकाच वेळी घालून घेतलेले आहेत. आता मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला हे जे कटलेट आहे ना ते मस्त असे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत, हलकासा लालसर रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत. अगदी कमी आचेवरती न तळता अंदाज घेत मध्यम आचेवरती ते कमी आचेवरती आपल्याला तळायचे आहेत. सुरुवातीला तरी मध्यम आचेवरती तळायचे, नंतर का एकदा वड्यांचा रंग चेंज झाला ना त्यानंतर अगदी कमी आचेवरती तळून घ्यायचे. म्हणजे कसं मस्त असे आतपर्यंत तळले जातात आणि ना खरपूस तळल्यामुळे चवीला देखील खूप छान लागतात. हे वडे अजिबात तेलकट वगैरे होत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. एक तर डीप फ्राय करा. डीप फ्राय करताना सुद्धा तेलाचा ताव चांगला गरम असला पाहिजे. कमी गरम तेलामध्ये अजिबात डीप फ्राय करायचं नाही. चांगलं कडकडीत तेल गरम करायचं, त्यानंतर 1-1, 2-2 वडे सोडायचे आणि तळून घ्यायचे. कढईमध्ये जेवढे वडे मावतील तेवढे तळले तरीसुद्धा चालतील. हे पहा एक साधारणतः 3 ते 4 मिनटं एका बाजूने मस्त असे मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. आता ह्या वड्यांची बाजूची आहे ना ती बदली करून घेत आहे. हे पहा वड्यांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. अजिबात वडे कुठेही पॅनला चिटकलेले वगैरे नाही, मस्त असे वडे निघत आहे. चला तर ह्याच पद्धतीने सर्व वड्यांची बाजू बदली करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील असेच मध्यम आचेवरती आपण खरपूस रंगावरती फ्राय करून घेऊयात. अशा प्रकारे दोन्ही बाजूने 3-3, 4-4 मिनटं हे वडे मी मस्त असे खरपूस शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. रंग पहाणा अगदी सुरेख आलेला आहे. अगदी मस्त असेच खरपूस लालसर रंगावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे कसे खायला देखील खूप छान लागतात. हे पहा परफेक्ट खूप छान असे वडे हे तयार झालेले आहेत. चवीला तर 1 नंबर तयार झालेले आहेत. आता हे जे तयार करून घेतलेले वडे आहेत ना ते एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. हे वडे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे काही भिजवायचं वगैरे नाही, अगदी मनात येईल तेव्हा 10 मिनटांमध्ये तुम्ही हे वडे बनवून खाऊ शकाल. हे पहा अशा प्रकारे पहिली बॅच मी फ्राय करून घेतलेली आहे. ह्याच पद्धतीने उरलेले वडेसुद्धा तयार करून फ्राय करून घेते. अशा प्रकारे मी काही वडे फ्राय करून घेतलेले आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही, मस्त असे बाहेरून कुरकुरीत तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक जो वडा आहे ना तो तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही हे गरमागरम वडे एखाद्या सॉससोबत, चटणीसोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. इतके छान असे तयार झालेले आहेत. चवीला तर 1 नंबर तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. आता बाजारामध्ये भरपूर सारा मटार आलेला आहे आणि स्वस्तसुद्धा आहे, त्यामुळे सर्वांच्या खिशाला परवडेल असं आहे. भरपूर मटार आणा, चांगला असं स्टोरेज करून ठेवा आणि वाटेल तेव्हा असा ताज्या हिरव्या मटारचा वडा बनवून खा. 1 नंबर लागतो. रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा, शेअर करा. त्यासोबत कसा झाला वडा कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.